घरात असलेल्या गुप्तधनातील सोन्याची हंडी काढून देण्याचे आमिष देत एका व्यक्तीकडून भोंदूसह दोघांनी 1,65,000 रोख आणि 11 ग्राम वजनाचे सोन्याचे नेकलेस असा एकूण 2,65,000चा मुद्देमाल उकळला होता। या प्रकरणी वनी पोलिसांनी सापळा रचून भोंदूसह तिघांना बेड्या ठोकल्यात। कृष्ण कन्हैया येदानी राहणार हनुमान नगर बुट्टीबोरी, जितेंद्र जीवन राठोड राहणार आसोला सावंगी, सुशील राजेश त्रिवेदी राहणार तारशी अटकेतील भोंदूसह तिघांची नावे आहेत। भोंदू कृष्ण हा विविध आजारावर आयुर्वेदिक औषधी देण्याचे आणि भूतबाधा घालविण्याचे काम करतो। त्यातूनच आजारावर औषध घेण्याच्या निमित्ताने त्याच्या आणि सहकारी आरोपी जितेंद्र याच्या विजय महादेव टोंगे राहणार ITI कॉलेज जवळ वनी हा संपर्कात आला। तो सध्या चंद्रपूर जिल्ह्यातील अंतरगाव येथे वास्तव्याला आहे। ठरल्याप्रमाणे भोंदू कृष्ण सहकारी जितेंद्र आणि विजयची येथील घरी 5 मार्चला दुपारी 1 वाजताच्या सुमारास आयुर्वेदिक औषध देण्याच्या बहाण्याने भेट झाली। यावेळी भोंदूने विजयला त्याच्या घरात गुप्तधन असल्याचे सांगितले, तसेच सोन्याची हंडी काढून देण्याचे आमिष दिले। या आमिषाला विजय बळी पडला। त्यानंतर 5 मार्च ते 16 मार्च या कालावधीत त्याच्या अनेकदा भेटी झाल्यात। यावेळी त्यांनी सोन्याची हंडी काढून देण्याच्या नावाखाली विजयकडून 1,65,000 रोख आणि 11 ग्राम वजनाचे सोन्याचे नेकलेस उकळले। त्यानंतर मात्र हंडी काढून न देता प्रत्येकदा ते दोघेही विजयला उडवाउडवीची उत्तरे देत होती। त्यातच या चौघांनी पुन्हा विजयला 10 लाख रुपयाची मागणी केली। त्यामुळे फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने वनी पोलीस ठाणे गाठून या प्रकरणी तक्रार दिली। त्यावरून आरोपी भोंदू कृष्ण आणि जितेंद्र या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। त्यानंतर येथील गुन्हे शोध पथकाने विजयला त्यांना पैसे देण्याच्या बहाण्याने बोलवण्यास सांगितले। ते दुपारी येथे येताच संबंधित तिघांनाही बेड्या ठोकण्यात आल्या। शिवाय त्यांच्याकडून 1.5 लाखाची रोकड, नेकलेस आणि वाहन असा एकूण 9,40,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला। ही कारवाई ठाणेदार गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनात गुन्हे शोध पथकाचे फौजदार धीरज गुल्हाने आणि कर्मचाऱ्यांनी केली।